नमस्कार मित्रांनो, देवडा आहे. माझं नाव राम. हाय राम. हाय एव्हरीवन. हाय हाय हाय. आज सकाळी उठल्यापासून आतापर्यंत दारू प्यावीशी वाटली नाही म्हणा किंवा दारूची आठवण आली नाही. त्याचं एकमेव कारण असं आहे ना की अल्कोहोलिक समूहच्या मीटिंग्स माझ्याकडून केल्या जातात आणि माझा दयाळू कनवाळू परमेश्वर मला जीवन जगताना खूप सारी मदत करत असतो. आणि मित्रांनो, हे मी गेले 5 वर्ष बोलतोय, पण हे बोलायचं म्हणून अजिबात बोलत नाही. हा मी अनुभव घेतोय स्वतः की माझा दयाळू परमेश्वर मला खूप सारी मदत करतो. श्रीकांत आणि रोहन यांचं अभिनंदन की योग्य जागी आणि योग्य वेळी तुम्ही आलेला आहात. परमेश्वर कृपेने तुम्ही खूप चांगल्या अवस्थेमध्ये आला आहात. आता बोलला ना, तुमच्या शेअर बोलला असता, खूप चांगल्या अवस्थेमध्ये आलेला आहात. ही देवाची कृपा आहे तुमच्यावरती. अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये आल्यानंतर दारू थांबते म्हणजे थांबतेचं 110%. सातत्याने मी जेव्हा मीटिंग करत राहतो तेव्हा माझी दारू थांबते म्हणजे थांबते. फक्त इतर कारण पहिली मीटिंग ज्याची आहे त्याला हे आता सुरुवातीला सगळं कळणार नाही. म्हणजे माझे आजार काय आहे किंवा काय हे सातत्याने 90 दिवस मीटिंग करत गेले की थोडंफार लक्षात येतं की नेमकं मला झालंय काय. कारण हा आजार जो मला झालेला आहे तो सुरुवातीला मानसिक झालेला आहे, नंतर शारीरिक झालेला आहे, नंतर आध्यात्मिक झालेला आहे. 3 अंगाने मला हा आजार मारतो. पण याच्यावरती उपाय एकच आहे, आध्यात्मिक. आणि तो इथं या तुमच्या या वर्गामध्ये आपल्याला समजतं. नेमकं एकमेकांच्या शेअरिंग. मित्रांनो, बसलो तिथं आता केदार शेअरिंग करत होता. त्यांनी ते सगळं टाकू वगैरे काढलेलं तिथं इथं. मी बसल्या विचार करत होतो, ज्या याला मी पण काढून घेऊ. पण परत विचार केला, याला 4-5 हजार रुपये वाया घालते दिसणारच नाही ना. म्हणजे हा विचार केला बसल्या म्हणजे काय मी एवढं आहे काय डोक्यामध्ये विचार विचार येतो डोक्यामध्ये कसं वागावं म्हणजे काय म्हणतो त्याला शोधतो. मला शोधणार नाही ना. डोकून तिच्या यायला काळे कशाला काढलेला आला पण त्याचा हे लोक आहेत तर बोला. मित्रांनो, माझा हा मुक्तानंद समूह जो आहे ना, खरं सांगतो मी 2014 पासून मीटिंग करतो, बरोबर आहे की नाही. हे सगळे माझे इथं बसलेले मला बऱ्यापैकी लोक ओळखतात की हा राम काय आहे. काही लोकांना जास्ती माहीत नाही, पण बऱ्याच लोकांना भरपूर माहिती. हा जो आत्ता विषय आहे ना, डिपेंडन्सी, अवलंबित्व, हे मी काय करेन 4 अंगाने सांगेन. माझं लहानपण, माझं शालेय शिक्षण, लहानपण, कॉलेज, मॅरिड लाईफ आणि मॅरिड लाईफ नंतर माझा घटस्फोट झाल्यानंतरचा आयुष्य. ह्या 4 अंगाने मी थोडं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे काय होईल माहिती आहे का, माझा पूर्णपणे जो काय आहे ना हा काळाराम उभा तुमच्यासमोर, याचा पूर्ण इतिहास तुमच्यासमोर उभा आहे. कारण काय होतं माहिती आहे का, जेव्हा मी कधी 10 मिनिटं, 12 मिनिटं, 15 मिनिटं बोलायला उभं राहतो तेव्हा काय होतं, त्या जो काय असेल तो औरा त्या मिटिंगचा त्या विषयावर आपण बोलतो. पण जेव्हा ॲज अ शेअरर मी स्पीकर म्हणून घेत नाही स्वतःला, मी कधीही प्रिपरेशन करत नाही ॲज अ स्पीकर म्हणून जाताना. माझ्यात बांधव आहेत, मला त्यानं भरपूर ठिकाणी पाठवलं, नांदेडला, चंद्रपूरला माझं नाव रेकमेंड केलं. मी कुठेही प्रिपरेशन करून गेलो नाही देवाची, कारण त्याच्यावरती माझी नितांत श्रद्धा आहे. कारण आजच्या रिप्रेशनमध्येच आहे ना भीती आणि श्रद्धेवरती. श्रद्धा जर माझी फुल असेल ना, पॉवरफुल, मित्रांनो भीती नाही वाटत. का माहिती का, तो बसलाय सगळं करायला. कारण मी जेव्हा पहिली पायरी घेतो, पहिल्या पायरीमध्ये जेव्हा म्हणतो ना मी दारू समोर पूर्णपणे हतबल आहे, दारूनं माझं जीवन पूर्णपणे अस्ताव्यस्त केलेलं आहे, हे पेंडीच्या टेकापासून हृदयापासून मी जेव्हा स्वीकार करतो, म्हणून मी ते पहिल्यांदा लिहिलेलं स्वीकार. कारण जेव्हा मी स्वीकार करतो ना तेव्हाच माझा सगळा प्रवास चालू होतो. जर मी या बाकावर बसून विचार करू राहिलो, अरे रामेचं असं झालं ना, माझं तसं होणार नाही बरं का, रामेचं घर गेले ना माझं नाही जाणार बरं का, रामेची बायको गेले ना माझी नाही जाणार बरं का. मित्रांनो, हे ॲज एट आहे ना, ते होतं बरं का माझ्या आयुष्यात झालेलं. कारण सुरुवातीला जेव्हा मी पहिली पायरी फक्त अर्धी घेतली होती, मी फक्त मान्य केलं होतं. सगळे म्हणतात ना, सिद्ध्या म्हणतोय राम्या तू दारूड आहे, हा दारूड आहे, बस तेवढंच. पण हृदयापासून 100% मी स्वीकार केला नव्हता. 99.99% केला होता. 0.1% मला वाटत होतं ठीक आहे ना, मीटिंग चालल्या ना, दारू बंद आहे ना, बस का. पण तो हृदयापासून जेव्हा मी स्वीकारलं तेव्हा चालू झाला. 3ऱ्या पायरीमध्ये जेव्हा मी सगळं परमेश्वरावरती सोपून दिलं ना मित्रांनो, तेव्हा भारी वाटतं. माझी जी काय डिपेंडन्सी होती ना, दारूवरती म्हणा, बायकोवरती म्हणा, इतर लोकांवरती म्हणा, थोडी कमी व्हायला लागली बरं का. ते आता मी थोडं ओघानं सांगेन. तर मित्रांनो, आता विषयाला हात घालतो. लहानपण माझं जे आहे ना, चांगल्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. हरिभक्त परायण, माझे वडील वारकरी, माळकरी, पंढरपूरची वारी करणारे, आई गृहिणी, शिक्षक वडील, अशा घरामध्ये माझा जन्म झाला. त्याबद्दल माझं कर्तृत्व शिवले. माझ्या परमेश्वराच्या कृपेने त्या घरामध्ये जन्म झाला. व्यवस्थित सगळं लहानपण चाललं होतं. शाळेमध्ये पहिला नंबर यायचा. ते सुद्धा कसं माहिती आहे का, वडील माझे दिवसभर शाळेमध्ये जायचे, मी गावातल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये होतो. आणि भीती म्हणा किंवा एक शिक्षकाचा पोरगा म्हणा की शिक्षकाच्या पोरग्याने शाळेत पहिला नंबर काढलाच पाहिजे, ही एक भीती. दुसरी गोष्ट माझ्या जातीचाच हुशार नाही, ते पण असेल कदाचित. त्या भीती आणि हुशारी ह्या दोन्ही गोष्टींमुळे माझा 7वी 8वी पर्यंत माझ्या गावामध्ये माझ्या शाळेमध्ये पहिला नंबर यायचा. मग एक प्रकारच्या जे भीतीमुळे ना किंवा त्या नंतर पण अहंकार आला. पहिला नंबर आहे, गुरुजींचा पोरगा, कुंभार गुरुजींचा पोरगा, रामाचा पहिला नंबर आहे, हे सगळ्या गावामध्ये सगळीकडे सत्कार वगैरे यायचे, ग्रामपंचायत वगैरे. आणि मला ते भारी वाटायचं.
त्या दडपणे झाले असायचो. नंतर मित्रांनो 8वी असताना मी एक परीक्षा दिली. त्या परीक्षेमध्ये मी पास झालो. मी दिल्ली मेरिटला माझा भारतामध्ये 15वा नंबर आला आणि त्या नंबर आल्यामुळे निवासी स्कॉलरशिपची परीक्षा होती. त्या नंबर आल्यामुळे माझ्या घरी एक मोठं पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये मी अख्ख्या भारतामध्ये कुठेही शिकायला जाऊ शकत होतो, तो सरकारच्या खर्चानं. आणि मित्रांनो ते पत्र आल्यानंतर वडिलांनी सांगितलं मला, म्हणजे आता इथं डिपेंडन्सी सुरू झाली. तेव्हा जोपर्यंत मी लहान होतो तोपर्यंत मी माझ्या आई वडिलांवरती डिपेंड होतो. तेव्हा माझं मी स्वतःचं काय चालवत नव्हतो. माझ्या वडिलांनी मला तेव्हा ते पत्र वाचून त्यांनी मला सांगितलं, तू आता महाराष्ट्रामध्ये रामभाऊ पडोळकर विद्यानिकेतन तळेगाव दाभाडे आहे, तिथे जा शिकायला. मग मित्रांनो ठीक आहे म्हणलं, कारण तेव्हा माझी काही जास्तीशी बुद्धी चालत नव्हती ना. 9वी 10वीला मी तळेगाव दाभाडेला शिकायला आलो, बोर्डिंग स्कूलमध्ये राहिलो. 10वी झाली, नंतर परत एक पत्र आलं 11वी 12वीला कुठं जायचं. मग मला असं वाटत होतं तेव्हा थोडेसे आता पंख फुटले होते, थोडंसं बाहेरची हवा लागली होती ना पुण्यातली, म्हणजे तळेगाव दाभाडीची हवा लागली होती, थोडंसं बुद्धी माझी चालायला लागली होती. आणि मी विचार केला डेहराडूनला शिकायला जावं. पण वडिलांनी त्यांची इच्छा चालवली. त्यांनी मला सांगितलं तू प्रवर पब्लिक स्कूलला जा, नगरमध्ये जा शिकायला. मी त्या पब्लिक स्कूलमध्ये शिकायला गेलो 11वी 12वी. तिथं माझं जे 2 वर्षाचं जे काय आयुष्य होतं ते लॅव्हिश आयुष्य होतं, चांगलं आयुष्य मी जगलो. माझ्या आयुष्यातलं 2 वर्षाचा जो काय काळ होता ना तो गोल्डन पिरियड होता. ईच अँड एव्हरीथिंग वॉज परफेक्ट. त्याच्यानंतर मित्रांनो मला 12वीला चांगले मार्क पडले, PCMला 81 पडले, PCBला 80 पडले, ॲग्रिगेट मला 73.50 होते 12वीला सायन्सला. सगळं चांगल्या व्यवस्थित चालू होतं. पण वडिलांची जी काही इच्छा होती ना की याला 90% पडावेत, 80% पडावेत, 98% पडावेत, ही इच्छा काय पूर्ण झाली नाही. म्हणून त्यांनी काय केलं, कपाटामध्ये मला त्यांनी दाखवलं, राम इथं पैसे ठेवले, तुला काय करायचं कर. मग मी म्हटलं इंजिनिअरिंग, आई म्हणली इंजिनिअरिंग, बहीण म्हणली इंजिनिअरिंग, भाऊ म्हणला इंजिनिअरिंग कर. म्हणून मी पुण्याला त्या सेंट्रल ह्याच्यामध्ये ॲडमिशनला फॉर्म भरला. आणि मित्रांनो तोपर्यंत माझं असं अवलंबून राहणं म्हणा किंवा स्वतःचं चालवणं म्हणा असं काय मला फरक जाणवत नव्हता. जसा फ्लो चाललाय ना तसंच सगळं माझं चाललं होतं. पण जसं त्या 12वी नंतरच्या ॲडमिशनचं हे चाललं ना तसं मला माझ्या त्या अहंकारानं म्हणा किंवा मला बाहेरची हवा लागली होती म्हणा, ह्या गोष्टीमुळे मी काय केलं माहिती आहे का, माझं गाव आहे सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये माझं गाव आहे. सांगलीमध्ये प्रसिद्ध कॉलेज आहे वालचंद कॉलेज. तिथं मला BE कम्प्युटरला ॲडमिशन मिळालं. मी त्या समोरच्या तीर्थंकर सरला म्हणलं, सर मला काय गावाकडे राहायचं नाही आहे, मला पुण्याला ॲडमिशन पाहिजे. त्यांनी मला खूप समजावलं. रात्री 1 वाजता गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ऑडिटोरियममध्ये. मी नाही ऐकलं राव, नाही ऐकलं. मी माझं स्वतःच चालवलं. त्यांना म्हटलं मला पुण्यामध्ये ॲडमिशन द्या. मित्रांनो ते वालचंद कॉलेजचं ॲडमिशन मी कॅन्सल केलं आणि ते कॅन्सल करून मी पुण्यामध्ये ॲडमिशन घेतलं शिवाजी मेमोरियल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ज्या कॉलेजला हॉस्टेल नाही, काय नाही, काय. त्याच्यानंतर मात्र मित्रांनो सगळे ते वडिलांना सांगितलं असंच झालंय म्हणून. वडिलांनी म्हणलं आता राहणार कुठं, काय करणार. दैवयोगानं किंवा परमेश्वराच्या कृपेनं म्हणा आमच्या गावातली काही पोरं सतत राहत होती कसबापेठेमध्ये. तिथं आम्ही त्या खोलीमध्ये राहायला आलो, 10 बाय 12च्या खोलीमध्ये राहायला आलो. एक 4-5 जण राहत होते तिथं. कुणी काय असे विद्यार्थी वगैरे कोणी नव्हते, कुणी रिक्षावाला होतं, कुणी नोकरदार होतं, कुणी प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करणारे होते. अशा लोकांमध्ये माझ्या वडिलांनी मला तिथे ठेवलं. त्यांची पण काही चुकी नाही ना, ते पण पुण्यामध्ये नवीन होते. त्यांना तर काय माहिती की माझा पोरगा एवढा पुढं बिंदू बिघडणार आहे म्हणून काहीच माहीत नव्हतं. मित्रांनो मी नाही आयुष्यामध्ये माझ्या दारू आली होती बरं का. कारण 12वीचा निकाल लागला. आमच्या पब्लिक स्कूल, त्या प्रवर पब्लिक स्कूलमध्ये माझा 2रा नंबर आला होता आणि पहिला नंबर ज्याचा आला होता तो तिथला जमीनदार, बागायतदार. त्यांनी काय केलं, सगळ्यांनी पार्टी करायला ठरवलं. मी माळकरी होतो. जेव्हा मेसमध्ये चिकन असायचं तेव्हा मी जेवत नसायचो. त्या वासानं मी जेवणच जात नव्हतं. मला जो दारू नावाचा प्रकार माहीत नव्हता. पण एवढंच माहीत होतं की काहीतरी लोक घेतात. मग ते गावाकडे बघितलेलं आहे ना मी, कारण जो म्हणतो ना आपण मद्यपाश एक आजार आहे, तो मद्यपाश मला लहानपणापासून झालेला आहे इथं माझ्या हृदयामध्ये, मेंदूमध्ये. का माहिती आहे का, माझं त्या गोष्टींकडेच अट्रॅक्शन होतं. कारण लहानपणी जेव्हा गावामध्ये भांडणं करायचे ना दारू पिऊन लोक, मी तिथे असं इंटरेस्टिंगली बघायचो लहानपणी. म्हणजे काय होतं नेमकं, काय पितात हे लोक, मला तेव्हा माहीत नव्हतं ना. देशी असते, हातभट्टी असते, इंग्लिश असते, विस्की असते, काय मला माहीत नव्हतं काही. तिथं नंतर आम्ही त्या बाबळेश्वरला गेलो ढाब्यावरती. सगळ्यांनी बिअर मागवली आणि भरपूर आग्रह केला बरं का लोकांनी मला, मित्रांनी माझ्या, हे रे राम, हे रे राम. शेवटी कसं आहे, म्हणतो ना मी आत्ता म्हणलं नाही का, लहानपणापासून तो आजार झाला, मी बळी पडलो. एवढ्या मोठ्या काचेच्या ग्लासामध्ये एवढीशी बिअर, अजून आठवत आहे मला, आणि फुल भरून पाणी घेतलं होतं आणि तो ग्लास मी लावला होता. मला काही झालं नाही किंवा काही नाही. सगळे जेवलो आणि सगळं निघालो. तेव्हा माझ्या दारूची पहिली ओळख. नंतर मी पुण्यामध्ये इथे ॲडमिशन घेतल्यानंतर पवळे चौकात राहायला आलो. तिथं राहायला आल्यानंतर मात्र मित्रांनो तिथं जे माझ्याबरोबर राहायचे ना लोक, ते दर शनिवारी ते गुणगुण आणायचे घोरपडे पेठेतनं, ओल्डमनचं गुणगुण आणायचं आणि बसायचे. ते त्यांचा प्रोग्राम असायचा दरवारी ठरलेला. मग त्यांनी मला एकदा विचारलं, राम घेतोस का? मी म्हणलं नाही. सुरुवातीला 3-4 वेळा मी नाही म्हणलं, पण 5व्यांदा म्हणलं हो घेतो म्हणलं. त्यांच्याकडे बसलो प्यायला मी. आणि मित्रांनो नंतर माझा प्रवास चालू रामाला विचार. कॉलेजला असताना विद्यार्थी दशेमध्ये माझ्यासारख्या माणसानं अभ्यास करायला पाहिजे, पण कॉलेजच्या लाईफमध्ये मी विद्यार्थी दशा नाही जगलो मित्रांनो.
कारण आता जे माझं बालपण शालेय जीवन सगळं आई वडिलांवरती डिपेंड होतं, पण आताची जी कॉलेजची माझी डिपेंडन्सी होती ती रम आणि रमी या 3 गोष्टींकडे आली. का माहिती आहे का, मी स्वतःला असं समजायला लागलो की विद्यार्थी आहे, कॉलेज आहे, जाऊ दे मरू दे, आयुष करायची, जीवन जगणे म्हणजे हेच करायचं. बाकी मित्रांनो दर शनिवारी मी त्यांच्यावर प्यायचो. नंतर हळूहळू काय झालं, एक रिक्षावाला होता तिथं, रामदास टाकाळकर, मला नाव सगळी माहिती मला. त्यांच्या रिक्षामध्ये बसलो, त्या रिक्षावाल्यानं मला सगळी बुधवारपेठ पालखी घालवली आणि पहिली ओळख झाली तिथे माझी बसंती नावाच्या वेशीची. मित्रांनो त्यानं मला ते ओळख करून दिली, तिथं बसलो, मज्जा आली, खूप मज्जा वाटली आणि मित्रांनो मला त्याची गोडी लागली बुधवारपेठीची. मी दर रविवारी तिकडे जायला लागलो त्याच्या रिक्षात. नंतर मी एकटाच चालू केलं. नंतर मग हे परत रात्री पत्ते खेळत बसायचे, त्यांच्यावर मी पत्ते पण खेळायला लागलो. मित्रांनो रमीचा जो काय होता ना हा सगळा तिथं चालू झाला आणि मी पूर्णपणे विसरून गेलो की मी विद्यार्थी आहे म्हणून. आणि ह्याचं अजून एक मला प्लस पॉईंट काय झालं माहिती का, पहिल्या वर्षाचं पहिल्या सेमिस्टर झालं प्रत्येक बरं. परीक्षेला गेलो, परीक्षेला सगळे दिली, सगळे पेपर झाले आणि ऑल क्लिअर. त्या पहिल्या सेमिस्टरचे सगळे पेपर क्लिअर. मी विचार केला अरे मी दारू पितो, सगळं करतो, बुधवारपेठेत जातो, जुगार पण खेळतोय, तरी माझे सगळे विषय सुटले. म्हणजे राण्यातून लय हुशार आहे. मी स्वतःचीच पाठ फुटून घेतली आणि परत जोमानं लागलो होतो. दारूच्या मागे लागलो, बुधवारपेठच्या मागे लागलो, जुगाराच्या मागे लागलो, जोमानं मागे लागलो आणि दुसऱ्या सेमिस्टरचा रिझल्ट आला 80 3 विषय डाऊन. नंतर मित्रांनो परत सेकंड इयरला गेलो. तोपर्यंत मला असं वाटलं ना की बाबा आता माझी दारूमुळे मी नापास झालो किंवा दारूमुळे विषय माझे गेलेत, असं काही वाटलं नाही मला ना. पण ते जे व्हायचं तेच झालं. मला वडील माझे बिचारे सायकलवरनं शाळेमध्ये जायचे, महिन्याला मनी ऑर्डर पाठवायचे. मी आपली ती मनी ऑर्डर इकडे बुधवारपेठेत घालायचो, दारूत घालवायचो. नाही मित्रांनो वडिलांना खूप फसवलेला माणूस आहे, खूप फसवले. विद्यार्थी दशेमध्ये असताना वडिलांकडून भरपूर पैसे उकळलेत मी आणि हीच माझ्या आयुष्यातली मोठी चूक झालेली आहे की वडिलांना फसवून माझं आयुष्य मी स्वतःच फसवून घेतलेलं. तेव्हा मला जाणीव नव्हती. तेव्हा अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर या गोष्टींची सगळ्यात जाणीव होती. जेव्हा मी माझं स्वतःचं लहानपणापासूनचं आत्मपरीक्षण करतो तेव्हा एक वाक्य माझ्या नजरेसमोर येतं, आय एम रिस्पॉन्सिबल. माझ्या आयुष्याच्या राख रांगोळी होण्यामागं आय एम रिस्पॉन्सिबल, बाकी कुणीही नाही. ही जेव्हा गोष्टी स्वीकारतो ना तेव्हा हे बोलायला मी उभा राहतो. आणि मित्रांनो त्याच्यानंतर मात्र माहिती आहे का, सेकंड इयर झालं, थर्ड इयर झालं, फोर्थ इयर झालं, त्याच्यामध्ये मला 7 वर्ष गेले ना. त्या कॉलेज लाईफमध्ये 4 वर्षाच्या डिग्रीला 7 वर्ष गेले. एटी गॅप हे सगळं चाललं होतं. ह्या 7 वर्षामध्ये मी प्रचंड धुमाकूळ घातलाय, प्रचंड धुमाकूळ घातला. काय त्याचं परिणाम असेल की परीक्षेलाच गेलोच नाही. एका नंतर त्या शेवटच्या वर्षाला असतानाच एका मुलीवरती माझं प्रेम बसलं, तिचं माझ्यावरती प्रेम बसलं. मला अजून कळत नाही की त्या पोरगीनं माझ्यावरती काय बघून प्रेम केलं, मला अजून माहीत नाही. केलं होतं म्हणजे नाही का, मला माहीत नाही अजून. त्याच्यानंतर आम्ही पळून जाऊन लग्न केलं. माझे वडील तेव्हा म्हणत होते बरं का, राम तुला कोल्हापूरची मुलगी आहे, निलग्या कुंभाराची मुलगी आहे, लग्न करून देतो तू कर. मी नाही ऐकलं. अहम ब्रह्मास्मी. मी स्वतःचं गणित चालवलं. मी पुण्याला पळून आलो गावातनं आणि दुसऱ्या दिवशी मोबाईल कोर्टामध्ये जाऊन लग्न. मित्रांनो माझं वय वर्ष तेव्हा 21 होतं, तिचं वय वर्ष 19 होतं. आम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न केलं आणि संसार चालू. आता डिपेंडन्सी माझी सुरू झाली. आतापर्यंत माझं काय होतं माहिती का, दारूवरती डिपेंडन्सी होती, माझ्या इतर मित्रांवरती डिपेंडन्सी होती. आता जेव्हा माझी ती बायको माझ्या आयुष्यामध्ये आली तेव्हा माझी डिपेंडन्सी सुरू झाली. कारण तिला सगळं माहीत होतं बरं का, की मी दारू पितो, मी मारामाऱ्या करतो, नंतर मी अजून काय करतो, बाहेरच्या मुलींकडे जातो, हे सगळं तिला माहीत होतं. कारण कॉलेजमध्ये असताना त्या हॉस्टेलमध्ये असताना 1 वर्ष ती माझ्या हॉस्टेल येऊन बसायची गप्पा मारत. रूम नंबर 8 कमिशन ऑफिसच्या मागं हॉस्टेल होतं, त्या हॉस्टेलवर बसायची गप्पा मारत. तिला सगळं माहीत होतं. आणि तिचं नेचरच असं होतं की अशाच व्यक्ती, अशाच कॅरेक्टरचे लोक तिला आवडायचे. कारण त्याचं कारण एक असं आहे ना, जेव्हा आमची मैत्री झाली, माझं प्रेम असं उतू जायला लागलं आणि मी रात्री तिला फोन करायचो. ती होती क्वीन्स गार्डनला गव्हर्नमेंटच्या हॉस्टेलमध्ये आणि मी गव्हर्नमेंटच्या हॉस्टेलमध्ये. लँडलाईनवरून मी तिला फोन करायचो तिच्या ऑफिसमध्ये. रात्री 11ला फोन चालू झाला की पहाटे 4 साडेचार पर्यंत आम्ही बोलत राहायचो. अजून मला आश्चर्यच वाटतंय की मी काय आम्ही गप्पा मारायचो रात्री. तर मित्रांनो हे सगळं आमचं प्रेम चाललं होतं आणि मला तिला सांगितलं होतं ना की माझे वडील जेलमध्ये नोकरी करतात म्हणून. म्हणजे आपलं म्हणलं राव सातारा चांगला आहे, राव सरकारी नोकर आहे. नंतर मला म्हणली सासवडला माझी 40 एकर जमीन आहे, असं आहे तसं आहे. सगळं म्हणजे नाही का एक फॅन्टसीमध्ये मला तिने उभं करून ठेवलं होतं. मग मी थोडासा स्वार्थ नव्हता बरं का, संतोष. आता मला ते जाणीव होते तिच्याशी लग्न करण्यामध्ये माझा एक स्वार्थ नव्हता. एक म्हणजे जेव्हा आमचं दोघांचं लग्न झालं तेव्हा तिने मला आत्महत्येची धमकी दिली की हे एक झालं कारण, तू लग्न कर नाही तर मी आत्महत्या करेन. दुसरं अजून एक कारण होतं, स्वार्थ पण माझा होता. 40 एकरचा मालक मी, माझा सातारामध्ये सरकारी नोकर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. नंतर जेव्हा सगळं आमचं ठरलं, कारण ते आमचं पण लग्न झालं ना ॲक्सिडेंटली झालं बरं का, ॲक्सिडेंटली. कारण हॉस्टेलमध्ये असताना काय झालं, आमचं प्रेम वगैरे सगळं होतं आणि आम्ही दिवाळीची खरेदी करायला गेलो. तुळशीबागेमध्ये खरेदी वगैरे केली आणि रात्री उशीर झाला, 10-11 वाजले आणि तिच्या हॉस्टेलला जायला 10 वाजता टायमिंग होतं, लॉक लागलं. आता आरामात काय करायचं, चल म्हटलं माझ्या हॉस्टेलला मुक्काम कर.
आणि माझ्या हॉस्टेलला मुक्कामाला आणली तिला. आणि माझ्या हॉस्टेलमध्ये एक क्लार्क होता, रेक्टर होता. त्या रेक्टरला मी हाणला होता. त्यानं काय केलं, तेव्हा मोबाईल आले ते रिक्वेस्टने, त्यानं पोलिसला फोन केला रात्री. आणि रात्री 2:30ला पोलीस आले माझ्या रूममध्ये. पण मी पहिल्यांदा पोलीस आले. रूम नंबर वॉचमननं काय केलं, रूम नंबर 1 जाऊचा, मी एक नंबर रूमला चालले, मी रूम नंबर 8मध्ये होतो. ते पोलीस येऊन गेले, रूममध्ये चेक केलं, पोलीस परत गेले. तोपर्यंत मी काय केलं, तिला कॉटखाली लपवली, बॅगा बिगा लावल्या अशा. आता म्हटलं पोलीस आलं, परत पोलीस आले, डायरेक्ट माझ्या रूममध्ये अटॅक केला त्यांनी. मग त्या दुसऱ्या त्यांच्यातल्या एकानं चेक केलं, कुठं दिसले नाही, म्हणून ते परत गेले. आणि मित्रांनो, पहाटे ना, मग माझ्या मित्रांनी मला सांगितलं, आम्ही तो एक काम करू म्हणजे, तो आता आपली लायब्ररी आहे वरती, लपून बस दोघं जण, मी सकाळी जाऊ दे म्हणजे चालेल. लायब्ररीमध्ये गेलो आणि मित्रांनो, सकाळी 7 वाजता माझ्या त्या लायब्ररीला बाहेरच्या दरवाजाने कुलूप लावलं. तुम्ही याच रेक्टर आणि पोलीस आले तिथं घ्यायला. 2 कॉन्स्टेबल, एक लेडी कॉन्स्टेबल घ्यायला आले. मी परमिटावरती माझी बायको, माझं ते ट्रॅक पॅन्ट घातली, टी शर्ट घातला होता. अशी आमची दोघांची वरात नेली बंड गार्डनला. नेमकं त्या बंड गार्डनला तिथं जो पीआय होता, तो माझ्या सासऱ्याचा मित्र होता. ते नंतर आम्ही त्यातून शिकलो. आणि तेव्हा मी त्यांना म्हटलं, आम्ही दोघं लग्न करणार आहोत. तिने पण सांगितलं आम्ही दोघं लग्न करणार आहोत वगैरे सगळं सांगितलं. म्हणजे थोडक्यात काय सांगतो मित्रांनो, हे जे सगळं करून घेतलं ना, हे मी स्वतःहून उडवून घेतलेलं आहे. म्हणजे त्यावेळी काय माहिती नव्हतं किंवा काय नव्हतं, सगळं पोलीस काय असतं काय असतं सगळे मला हिच्यामुळे सगळी माहिती मिळाली. हे सगळं झाल्यानंतर जेव्हा आमचं ठरलं आता लग्न करायचं म्हणून, मग चल म्हणजे आपण वडिलांना सांगून मग मी आपलं मनाशी निर्धार करून गेलो. आता चला म्हणलं, आता जेलमध्ये जायचं. मग रावडा जेलला गेलो. चल म्हटलं ऑफिसमध्ये, नाही इथे आपण जायचं चाळी इकडे हे असतं ना, भेट असते ना तिकडे असते. गेलो ना तिथं, तिकडे इकडे जाळी, इथे एक जाळी, मध्ये गॅप, आणि पलीकडनं आले की ते पांढरं डगलं घालून. अरे बाप रे म्हणलं, मला धक्का बसला मित्रांनो. मला काय ते मी शॉक झालो त्यावेळी, मी त्यावेळी शॉक झालो. आणि मला नेमकं कळलं नाही काय चाललंय ते. तिने ओळख करून दिली. मग तिने सांगितलं, बाबा आम्ही लग्न करणार आहे. म्हटलं हो ठीक आहे वगैरे वगैरे. मित्रांनो, मी परमेश्वराला स्मरून सांगतो की तेव्हा माझ्या मनातले विचार असे होते, आता काय करायचं, चाललंय तर चालू दे म्हटलं, माझ्या मुलीचं आयुष्य बरबाद करायला नको असं तसं विचार करून मी लग्न करायचं मग असं ठरवलं. मित्रांनो लग्न करून टाकलं. आणि संसार सुरू झाल्यानंतर मात्र मित्रांनो, माझं सगळं कॉलेजचं शिक्षण मागं राहिलं. परीक्षा द्यायला पैसे नसायची, कारण मला नोकरी मिळाली होती 1700 रुपये पगाराची. तेव्हा पूर्णपणे मी बायकोवरती डिपेंड राहिलो. कारण 1999ला माझं लग्न झालं, 1999ला. आणि मित्रांनो त्याच्यानंतर मात्र मित्रांनो, जे सासऱ्या माझा जेलमध्ये असताना त्यार वगैरे आला की मदत करायचा, आम्हाला मदत करायचा. तो काय करायचा, त्याच्या ओळखीचे कोणी गुंड होते जुने, कोणी पोलीस लोक होते, त्यांच्याकडं मी आणि माझी बायको जायचो आणि पैसे घेऊन यायचो. मग ते 2000, 3000, 4000, 5000 पैसे द्यायचे. आणि ते दिले की मी माझा सासरा त्याला आम्ही दारूच द्यायचो. म्हणजे थोडक्यात तो बढावा दिला. मी आता त्यांच्यावरती कोणावरती दोष देत नाही, ना माझा सासरा ना माझी बायको. माझी ती इच्छाच होती, मला तेच पाहिजे होतं, फुकटचा पैसा आणि दारू पिणे, म्हणजे एन्जॉय आयुष्य म्हणजे हे मला वाटू लागलं होतं. आणि मित्रांनो, माझी फुल डिपेंडन्सी त्या दोघांवरती चालू झाली. मी कुठं काय कामाला जात नव्हतो. शेवटी मला बायको म्हणजे कुठे काम बघ म्हणून मग मी त्या सणसवाडीला कामाला गेलो. मी खांदवेनगरला राहत होतो, नगर रोडला. सणसवाडीला कामाला गेलो, तिथं 1700 रुपये पगार. आणि मित्रांनो दारू थोडी कमी झाली, कारण पैसे नसायचे ना दारू प्यायला. तिथं नेमकी माझी ओळख झाली. कारण संध्याकाळी आलो खांदेनगरला, हायवेला उतरून आतमध्ये परत 1 किलोमीटर चालत जायचो. आणि तिथंच एक गुप्ता होता, तो आमच्या शाळेतल्या एका मित्रांना मला दाखवला. आणि मित्रांनो तिथं माझी हातात केलं. हळूहळू संसार माझा चालू होत गेला. 10 वयात अशा खोलीतनं आम्ही पुण्यामध्ये आलो राहायला. पुण्यामध्ये बालाजीनगरला फ्लॅटमध्ये राहायला आलो आणि भाड्यानं राहायला आलो. तिथं राहायला आल्यानंतर सुद्धा मित्रांनो मला चांगली अजून एक नोकरी मिळाली. चांगला 17,000 पगार झाला. 2-3 चौथ्या कंपनीमध्ये मला 17,000 पगार झाला. माझं सगळं व्यवस्थित चालू होतं बरं का, सगळं व्यवस्थित चाललं होतं. म्हणजे थोडक्यात सकाळी उठायचं, मस्त की फ्रेश व्हायचं, आंघोळ करायची, बायकोनं डबा दिला तर डबा घ्यायचा. त्याच्यानंतर कंपनीमध्ये कामाला जायचो. संध्याकाळी 5:30-6ला आलो की वाईन शॉपमध्ये जायचं, एक क्वार्टर घ्यायची, घरी यायचं. बायको मस्तपैकी मला पापड वगैरे भाजून द्यायची, मी फ्रेश व्हायचो. समोर बायको बसलेली असायची, मी मस्तपैकी बाबात गप्पा मारत बसायचो. रात्री व्यवस्थित सेक्स व्हायचा, सकाळी परत कामाला जायचो. म्हणजे मला असं वाटत नव्हतं की मी काहीतरी वेगळं करतोय म्हणून. तेव्हा मग असं आमची भांडणं पण जास्त होत नव्हती ना. भांडणं आमची काय, ती पैसे आणायची, मी दारू प्यायचो, भांडणाचा काही संबंध नव्हता. तिला पण असं वाटत नव्हतं की नवऱ्यानं काम करायचं असतं म्हणून, कारण संसारच नाही होता ना आमचा. पण नंतर मित्रांनो माझी दारू वाढत गेली. मला फुकटची दारू मिळायला लागली ना, कारण नंतर पगार चांगल्यानंतर मात्र मित्रांनो माझी संध्याकाळची दारूचे क्वार्टर व्हायला आले. नंतर माझा परत तो हॉस्टेलचा काळ मला आठवायला लागला. मग मी कोणतरी मोठा भाई आहे, मग नंतर मी माझी बायको वकील झाली, LLB झाली माझी बायको. तर मला असं वाटायला लागलं मी, आणि नंतर परमेश्वरानं अजून त्याच्यामध्ये मला मदत केली. मी एवढी दारू पित असताना
एक 2009 साली मी स्वतःचा फ्लॅट घेतला. स्वतःचा पुण्यामध्ये फ्लॅट घेतला. ते पण माझ्या पगारावरती माझं लोन झालं आणि 2-2.5 लाख रुपये कॅश घेतले आणि बाकीचे लोन करून पुण्यामध्ये फ्लॅट घेतला. असं म्हणलं मी मित्रांनो, म्हणलं बघे तुझ्यासारखं नाही, मी जेवढा आहे दारू पितो तरी मी पुण्यामध्ये घर घेतलं. मित्रांनो, अहंकाराचा पारा एवढा उंच गेला तो आभाळ टेकला पण. आणि मी विचार केला, आता काय म्हणलं, बायकोला वकील केले, आता पूर्णपणे आपण आता आपलं जबाबदारी झाली. कारण माझ्या पगारावरती लोन झालं, त्यासाठी फक्त मी नोकरी करायचो. मला काय म्हणजे असं नोकरी करणार नाही आहे माझ्याकडे काय माणूस. मी नोकरीचा राजीनामा दिला 12/12/2009. वास्तुशांती झाली आणि दुसऱ्या दिवशी त्यांना राजीनामा पाठवून दिला. पूर्णपणे हा विचार केला बरं सध्या की आता माझी बायको वकील आहे, मस्तपैकी बायकोच्या पैशावरती ऐश करायची, आपण पैसे कमवायचे नाही, हा विचार केला होता. आणि आता चालू आलं की, आणि मला सांगतो मी, तर माझ्या बायकोनं मला महिनाभर सांभाळलं बरं का. बायको घरामध्ये 1000-500चे नोट घेऊन जायची, हा राम पैसे ठेवले तिथे, तुला बघ काय करायचं कर. आणि मी मग बायको कोर्टामध्ये गेली की मी आपलं मग वाईन शॉपमध्ये जायचो, हाप आणायचो, घरी बसायचो, घरी बायकोने स्वयंपाक केलेला असायचा. आणि मग बघतो मी ती टी व्ही बघत आपलं एक एन्जॉय द्यावं लागेल. कारण स्वतःचं घर, टी व्ही, जेवण सगळं व्यवस्थित जागेवर होतं ना, कशाचीही ददात नव्हती, कशाचीही ददात नव्हती, सगळं व्यवस्थित चालू होतं. बायकोनं मला महिनाभर व्यवस्थित सांभाळलं. आणि नंतर मात्र खटके उडायला लागले. जे काय भांडणं होती ना ती आमची वाढायला लागली हळूहळू. कारण माझ्या घरामध्ये कसं झालं माहिती आहे का, मी घरातली बायको झालो होतो आणि माझी बायको नवरा झाली. सकाळी बायको कामाला जायची, मी घरात असायचो. आणि माझ्या बिल्डिंगमध्ये लोक जशी ते राहायला येईल ना, मी काय करायचो, मोबाईल होता तेव्हा माझ्याकडे, मोबाईलवरती टेरेसवर जायचो, म्हणायचो अरे यार वो चेक भेजो ना यार, अरे यार वो पेमेंट भेजो ना यार, उगेच बरं का. म्हणजे लोक काय म्हणतील, लोकांना दाखवायला, लोकांना वाटायला पाहिजे राजा याला काळं घरात बसते तरी पैसे येतात राव, असं दाखवायला नाही का, उन्हाळ्यात टेरेसवर लोकांना दाखवायला होतं म्हणायचो. आणि मी म्हणजे स्वतःची प्रतारणा चालली होती माझी. बरं, लोक पण हुशार आहेत, लोकांना कळत होती की राजा याला बेवड्या घरात पडले असते, बायको जात्या कोर्टामध्ये आणि पैसे येतात, संपला विषय. आणि मित्रांनो, मी बायकोला फसवायला लागलो. बायको संध्याकाळी याविषयी शांत असायची, दिवसभर दारू केलेली असायची, बायको आली याची आंघोळ वगैरे केलेली असायची, लाली पावडर लावलेली असायची, माउथ स्प्रे दात होती तेव्हा, माउथ स्प्रे मारलेला असायचा सगळा. आणि मग बायको करायचं. मग बायकोने संध्याकाळी जेवण वगैरे केलं की थोडंसं अर्धी चपाती नाही तर पाऊण चपाती खाल्ल्यासारखं करायची. बायको रात्री 11:30-12 वाजता झोपली बेडरूममध्ये. ती बेडरूमला हळूच मी कडी लावायची, संडासमध्ये जायचं, दारूचं प्यायची, परत यायचं, असं माझं चाललं होतं. नंतर कधी कधी बायकोनं मला पकडलं. मग मी जर जास्ती दारू असेल तर मी काय करायचो, डायरेक्ट बेडरूमला कडी, मस्त हॉलमध्ये बारीक आवाजात टीव्ही आणि माझी दारूचं घालून चाललं असतं का. एकदा तर बायको आली रात्री संतानं धार 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 वाजवायचं. मी कडी काढते, काय घामीघूम झालेला मी, काय आलंय बघितला, ग्लास वास घेतला, देन थाबडीत दिल्या, तोंडात फुटली. मित्रांनो, हे सगळं माझ्या आयुष्यात मी केलं होतं. कारण याचं एकमेव कारण होतं की माझी क्रयशक्ती पूर्ण संपली होती. माझं पूर्णपणे अवलंबित्व तिच्यावर होतं. म्हणजे थोडक्यात सांगितलं, माझं बालपण माझ्या आईवडिलांवरती, माझं कॉलेजचं लाईफ कुणावरती अवलंबून मला पण कळलं नाही, पण माझं मॅरेज लाईफ मात्र माझ्या बायकोवरती पूर्णपणे अवलंबून होतं. आणि दुसरी गोष्ट अशी की ती पैसे भरपूर कमवायची, म्हणून मला असं वाटत नव्हतं की ते पैशाची गरज आहे म्हणून. कारण ती घराचा हप्ता भरायची, पोराच्या फिया भरायच्या, राशन भरायची, नंतर कामाले बाईची पगार द्यायची, सगळं तीच करायची. नंतर ती आणि तिचे बंडल मला दिसू लागले ना. ती काय करायची, कोर्टामध्ये बंडल मिळाले 1000-500चा, ती संध्याकाळी आली, कोर्टातनं काढायची, आतल्या कोर्टातनं हराम बंडल आहे मोज, मी आपलं मोजायचं. अगं 2 नोटा कमी दिल्यात 1000च्या, होय काय सांग, लगेच फोन घेऊन केला, हे शिव्या डायरेक्ट त्या कोर्टाच्या वकिलाच्या शिवाय, माझं कमी पैसे प्रतिशत दिले म्हणून. मी आपलं मग 2 नोटा ताब्यात आल्या की 2-3 दिवस मस्त हवा टाईप, मस्त एकदम राजा. कधी कधी काय व्हायचं, देवावरती पैसे ठेवायचे आल्यानंतर, कधी मोजायला न देता कधी कधी देवावरती पैसे ठेवायचे. आणि ते बंडल तिला कसं आहे माहिती का, मोजता येत होत तिला, पण ती मोजत नव्हती, मला द्यायची. जेवढे पैसे ठेवले देवावरचे पैसे थोडे. मित्रांनो, थोडक्यात काय माहिती का, माझं पूर्णपणे मी तिच्या पैशावरती अवलंबून होतो. माझी क्रयशक्ती पूर्ण नष्ट झाली होती. आता चहावरती सुद्धा माझा अवलंबित्व आहे बरं का. चहा माझ्यासाठी अमृत आहे सध्या तरी. तर मित्रांनो, हळूहळू काय झालं माहिती का, माझ्या घरातले किरकिर वाढत गेल्या, भांडण तंटे वाढत गेले. आणि ह्या गोष्टीचं एकच झालं की आमच्या दोघांच्या पूर्णपणे मनभेद झाले. मतभेद होत होते आहे, पण आमच्यामध्ये मनभेद झाले. माझ्यातला शारीरिक संबंध पूर्णपणे नाहीसा झाला होता. कारण ती बेडरूममध्ये दोन्ही पोरांना घेऊन झोपलेली असायची, मी हॉलमध्ये पडलेला असायचो दारू पिऊन. हे सगळं चाललं होतं. कारण संडासात दारू पिणे, आंघोळ करताना बाथरूममध्ये गरम पाण्यामध्ये दारू पिणे, हे सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. कारण बायकोला घाबरूनच मी संसार केला. मित्रांनो, मी आता खुल्लम इथं कबूल करतो, 18 वर्षे माझा संसार झाला. त्यातले फक्त पहिले 4-5 वर्षे बायकोला न घाबरता संसार केलेला आहे. बाकीचे वर्षे मी बायकोला घाबरून संसार केलेला आहे. बाहेर कुठं गेले तरी कुठं आहे, काय आहे, कधी येणार आहे, हेच सगळं असायचं.
नंतर मित्रांनो त्या घरामध्ये किटकिट चालवली, शेजार पाजारच्यांना कळायला लागलं. ही रात्री 2-2 वाजता उठून आमच्या घरामध्ये भांडणं व्हायची. तिचा आवाज एकतर असा मोठा पुरुषासारखा आवाज आहे, लहान अशा बाईसारखा आवाज नाही. ते आवाज सगळा घराच्या बाहेर जायचा बिल्डिंगमध्ये. मी म्हणायचं अगं इज्जतीला कसली इज्जत आल्या रे देवढ्या तुला, अशी म्हणायची मला. रात्री मारले भरपूर मला त्याने कानाखाली तोंडावरती सुटलेलं आहे. काही सुद्धा लाज नव्हती. दररोज सकाळी उठल्यानंतर मला सकाळी म्हणायचे हां उठ बस. हां काय केलं रात्री मित्रांनो, हातामध्ये चाय. तो क्षण आठवले ना अजून अंगावर काटायचो की 1 ते 1.5 तास तासायचं. काय केलं तू, असं काय केलं, तसं काय केलं, लाज असते का, तुझ्या आईबापाने तुला कसा काढलाय, या सगळ्या मला गोष्टी बोलायची आणि मी ते ऐकून घ्यायचो, सोडून द्यायचो. लाज नव्हती हो, मला लाज नव्हती राहिली. अभिमान पूर्णपणे गळून गेला होता. स्वाभिमान नावाचा प्रकार माझ्या अंगात काय राहिला होता, मी पूर्णपणे नाकारा झालो. आणि शेवटी 2013च्या दिवाळीमध्ये 2013च्या दिवाळीच्या आधी आमची कडाक्याची भांडणं झाली. तिने स्वक्ष लावायचा निर्णय घेतला. तिने मला 2 पर्याय ठेवले, एक तर तू घटस्फोट घे नाहीतर रिहॅबमध्ये ॲडमिट. मित्रांनो माझ्यासारखा तेवढा हुशार तेवढ्या बाबतीत मी घटस्फोट म्हणलं नको. कशाला म्हणलं, घटस्फोट दारून पैसे दोन देणार, कारण मी कामच करू शकत नव्हतो. मी म्हणलं ठीक आहे बाई तुझं ऐकतो, जातो म्हणलं रिहॅबमध्ये. मग केरळमध्ये कमेंटला ॲडमिट झालो. 35 दिवस तिथं राहिलो. तिथं राहिल्यानंतर सगळं मला असं वाटलं आता दारू थांबली माझी. बाहेर आल्यानंतर दररोज सकाळी गुड मॉर्निंगची मीटिंग करायची. घरामध्ये नसता गुड मॉर्निंगची मीटिंग परत घरी. मला तिने सांगितलं राम्या तू फक्त दारू पिऊ नको, घरात तुला बस, तुला मी सगळं सांभाळते व्यवस्थित. म्हणजे बाकी काय नाही. महिनाभर सगळं व्यवस्थित चाललं बरं का मित्रांनो. आणि तो म्हणतो ना काय म्हणतो त्याला, रहमानी किडा रहमानी किडा असतो ना, तो उठला राम्या जमते तुला, वारे तू सगळं जमलं. गेलो की हनी बारमध्ये गेलो, मस्त की चला बारमध्ये बसलो एसी मध्ये. आणि एक 90 मागवली, पिली. संध्याकाळी ती आली घरी कोर्टातून. काय जाणवलं नाही, कळलं नाही, काय नाही. 2-3 दिवस गेले मस्तपैकी, कारण पैसे घरात ठेवले, त्याचा विश्वास बसला ना महिनाभर आहे. नंतर मित्रांनो माझा परत 7 दिवसांनी तो पॅटर्न चालू झाला. सकाळी 7:30चा. कारण माझा पॅटर्न असा होता, सकाळी 7:20 माझ्या पोरग्याची बस यायची साई सिद्धी चौकामध्ये. मी बर्म्युडा, टी शर्ट, केसेस कटलेले, दात घातलेले आहेत, डोळ्यात आले चिकडे, तसंच गायछापच्या पुढीमध्ये 2 10च्या नोटा लपवलेल्या असायच्या. कारण बायको सगळं चेक करायची बाहेर जातो ना मला. पोरग्याची स्कूलची बस जी वळली ती मी डायरेक्ट गुलाबनगरचा देशी चांगला. डायरेक्ट त्या पडद्यासमोर माझी डिस्कवर लागलेली असायची. आत जायचो, थरथर त्याचा ग्लास 20 रुपये ठेवायचो, तो मला टँगोवर टाकायचा, थोडंसं पाणी वाचायचं आणि दोन्ही हाताने ग्लास पकडून थरथर दारू बाहेर यायची. ती परत घ्यायचो, हिडा मारायचो आणि परत 7:30 पर्यंत घरी यायचो. ही माझी दारूबद्दलची शेवटची तगमग होती मित्रांनो. 2013च्या 2013 ते 2014 ह्या एका वर्षामध्ये माझं परत एकदा रिहॅबमध्ये गेलो. नंतर 2014च्या दिवाळीमध्ये परत एका रिहॅबमध्ये गेलो. त्या रिहॅबमध्ये थांबल्यानंतर विचार केला स्वतःशी, अरे राम काय चाललंय, म्हणजे तू कुठल्या घरचा पोरगा आहे, तुझं काय चाललंय, हा विचार केला स्वतःशी. कारण त्या रिहॅबमध्ये किशोर पी म्हणून होते, आपले हे मेंबर्स आहेत, त्यांनी मला समजून सांगितलं आणि विचार केला. 30 ऑक्टोबर 2014 बाहेर आलो रिहॅबमधून आणि मिटिंग चालू केल्या. मीनवाईलला माझा जो होमग्रुप आहे प्रेमासमूह पद्मावती, त्या होमग्रुपची माझी ओळख झाली आणि त्या मिटिंग मी चालू केल्या. मिटिंग चालू केल्या, बाकावर बसायचो, दारू थांबली होती, मनामध्ये विचार चांगले चालले होते. मला त्या किशोरपीने सांगितलं तू आता बिझनेस चालू कर. मी तो बिझनेस चालू केला. व्यवस्थित मला कामं मिळत केली, पैसे यायला लागले, बायको चांगली बोलायला लागली, सगळं व्यवस्थित चालू होतं सगळं. मी 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3रं वर्ष आलं मित्रांनो. 2017ला मला 3 वर्षे पूर्ण होतं. त्या 3 वर्षामध्ये संसार व्यवस्थित चालू होता असं मला वाटायचं. माझी दारू थांबली असं मला वाटायचं. माझं आता मन शांत झाले असं मला वाटायचं. लोक माझ्याबद्दल चांगलं बोलतात असं मला वाटायचं. पण त्या 3 वर्षामध्ये मित्रांनो मी काय केलं असेल तर फक्त आणि फक्त इथं बसून बाकी करत. कारण माझं बॉडी इथं असायची, माझं माइंड मात्र दुसरीकडे. इथं बसल्या मी विचार करायचो बघा संजय, आता मिटिंग झाली, इकडे जायचं आहे मला त्या सोसायटीमध्ये चेक घ्यायला, उद्या कुठं जायचं आहे, हां उद्या आपण तिकडे जायचं आहे, परवा कुठे जायचं आहे तिकडे, हे डोक्यात माझ्या प्लॅनिंग. मी जिथं आहे तिथं नसायचं. समोरचा शेरर पोट किडकीनं तळमळीनं त्याची भावना काय सांगतोय ही भावना माझ्या हृदयात उतरत नव्हती मित्रांनो. मी फक्त ह्या कानानं ऐकायचो, ह्या कानानं सोडून द्यायचो. आणि त्याच्यामुळे काय झालं, माझा जो बेस पक्का व्हायला पाहिजे ना, कारण मला त्याच्या आधी लोकांनी सांगितलं, सिनियर लोकांनी, मकरन काका आमच्या आता गेलेवरती, त्यांनी सांगितलं, मोहनराव सांगितलं, अरे राम पुस्तक घे, स्पॉन्सर घे, हो. मी काय करायचो, मिटिंग झाली की डायरेक्ट डिस्कवरला किक मारायचं, डायरेक्ट घरी. जसं काय मी बिल गेट्स आहे, मला लई काम आहे असं मी दाखवायचो. पण तसं काही नव्हतं मित्रांनो. मी नाही ऐकलं त्यांचं आणि त्याची परिमिती अशी झाली की माझा बेस काय पक्का झाला नाही. मी पायऱ्या घेतल्या नाहीत, स्पॉन्सर घेतला नाही, ओपनच झालो नाही. म्हटला ओपन माइंडेड मी नाही घेतला. फक्त तिथं बसून मनाशी विचार करायचा. टोकन दुसऱ्या वर्षाच्या माझ्या जो मला आठवतंय, दुसऱ्या वर्षाचं मी टोकन घेणार होतो आणि नेमकं तेव्हा माझं माझ्या बायकोची थोडीफार काहीतरी केकी झाली होती. मी फक्त 2 का 3 मिनिटं सोडलो होतो.
माझ्या टोकरला. एवढं टेन्शनमध्ये छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेत होते तेव्हा, कारण पूर्णपणे सगळं आयुष्य परमेश्वरावरती मी सोपून दिलं नव्हतं. माझी डिपेंडन्सी माझ्या बायकोवरती तेव्हासुद्धा होती. मी जरी काम करत होतो तरीसुद्धा डिपेंडन्सी तिच्यावरती होती. माझ्यावरती स्वतःवरती डिपेंडंट नव्हतो मी किंवा परमेश्वरावरती डिपेंड नव्हतं. नंतर मित्रांनो काय झालं बघा ना, सोसायटीमध्ये काय होतं माझ्यासारख्या बेवड्याच्या आयुष्यामध्ये. आणि हे याचं मी सांगतो, बऱ्याच ठिकाणी मी सांगितलं आहे. साधारणपणे 12 तारखेच्या आसपास मला 30 ऑक्टोबरला 3 वर्ष पूर्ण होणार होते. आणि 12 ऑक्टोबरच्या रात्री 2 वाजता मी तिचा मोबाईल चालवतो. कारण स्वभावदोष, मी जरी दारू बंद केली असली तरी स्वभावदोष माझ्याकडे सगळं होतं. राग होता, ईर्ष्या होती, द्वेष होता, कामास नव्हती, हव्यास होता, संशय होता. ह्या सगळ्या भावना माझ्या मनात होत्या. म्हणून मी काय करायचो, अधूनमधून मी तिचा मोबाईल चेक, त्या दिवशी नेमकं मोबाईल चेक करत असताना व्हॉट्सअपला तिच्या मैत्रिणीला तिनं पाठवलेलं एक पत्र सापडलं. मला दिसलं, मॅडम माझं तुमच्यावरती प्रेम आहे. आणि तिनं रिप्लाय केलेला, हो माझं पण तुमच्यावरती प्रेम आहे. अशा दोघांची पत्र तिनं तिच्या मैत्रिणीला व्हॉट्सअप केली. ती पत्र मला रात्री वाचली. तिला रात्री झोपेतून मी उठवलं, 2 कानाखाली वडल्या, काय म्हणजे हे, हाय हाय असं असं कबूल केलं तिनं. तिला म्हणलं घर खाली करायचं, संपला विषय. एकाच वाक्यात बोललो, घर खाली करायचं. मित्रांनो ती रात्री गेली. 3-4 दिवसानं तिनं घर खाली केलं. पण माझी अवस्था मात्र अशी झाली ना, मी परमेश्वराला म्हणाला, देवा रे काय रे, म्हणजे सगळं बंद केले, दारू बंद केला, सगळं व्यवस्थित चाललंय, माझ्याच आयुष्यात काय, मी काय पाप केलं. तर मित्रांनो 4 दिवस गेले, घर खाली झालं. तिनं सामान शिफ्ट केलं, कारण तिच्या आतेभावाच्या कोरेगाव पार्कला फ्लॅट आहे, त्या फ्लॅटमध्ये ती तिकडे शिफ्ट केली. आणि मित्रांनो माझी तर काय करायचं काय करायचं काय करायचं काय करायचं. तिनं मला सांगितलं, माझ्यामुळं तुझी सोसायटी मोडू नको राम, म्हणजे मी असं केलेलं आहे, पण हे मनात ठेवून मी तुझ्याबरोबर होऊ शकत नव्हती, तेव्हा मी आता चालले, आमचं सगळं तर झालं. आणि मित्रांनो 5व्या दिवशी मी वाईन शॉपमध्ये गेलो, मॅकडॉनल्डचा हाफ घेतली, घरी आलो, त्याचा फोटो काढला, बायकोला पाठवला, बायकोनं मटन काकांना पाठवला, मटन काकाने मला फोन केले, मी फोन स्विच ऑफ केला आणि काय माझी सोसायटी मोडेल, मला काहीतरी परमेश्वराची मदत घ्यायची आहे ही भावना नव्हती. कुठल्याही बांधवाला फोन करावासा वाटला नाही. धगधगत होतो आतमध्ये, नुसतं असं हृदय जळत होतं, कुणाशी बोलू, काय करू. मित्रांनो बेवडा असा आहे ना, हा आधार असा आहे ना, माझ्यासारख्या बेवड्याला झालेला, तो नाही फोन करू देत. त्या क्षणी मला कुणाला वाटलं नाही फोन करावा म्हणून, मी मला दारूचा आधार घ्यावा वाटला. आणि मित्रांनो मी पिले दारू मी स्वतःशीच रडायचो. मित्रांनो तो 2017 ते 2019 हा जो काही काळ आहे ना, असा काळ दुश्मनावरती सुद्धा येईल माझी परमेश्वराला प्रार्थना आहे. कारण मी त्यातनं गेलो. 1 BHK फ्लॅटमध्ये मी एकटा, समोर ग्लास भरलेला, यूट्यूबवरती पिक्चर लावलेला, आणि मी आता तो ग्लास समोरची एक सीट घ्यायचो आणि विचार करायचो, काय रे परमेश्वरा माझ्याच आयुष्यात काय असं केलं, मी कुणाचं काय वाकडे केलंय, वाईट केलंय. मित्रांनो स्वतःशी जेव्हा आत्म करून जातो ना, माझ्यासारखा बेवडा संपतो. मला आता सिद्धाचं ऐकून अंगावर काटा आला. 10व्या वर्षी जेव्हा आत्महत्येचे विचार येतात तेव्हा ते काय असेल ते मध्यपाश आधार काय अंगावर इथं बसल्याचा काटा आणता माझ्या. त्यामुळे मित्रांनो मिटिंगचं जे काही महत्त्व आहे ते त्यानंतर जाणवतं. कारण मिटिंगमध्ये आल्यानंतर मला जाणीव होते की माझी नेमकं वास्तव काय आहे, माझी लायकी काय आहे. आणि मित्रांनो त्या 2-2.5 वर्षामध्ये मला स्वतःशी आत्मप्रेमी एवढा त्या खोल गळतेमध्ये गेलो, तर त्या दलदलीमध्ये गेलो, म्हणजे स्वतःच नाही का. थोडक्यात काय झालं की मला असं वाटायचं कोणतरी यावं, मिठीत घ्यावं, सांगावं, अरे राम असं का वाटायचं नाही का, अति म्हणतात आत्मग्रहण ना. आणि सकाळी उठायचो, त्या मोहननगरला बिअर शॉपमध्ये जायचो, तिथे बिअरचा डबा प्यायचो, एक क्वार्टर पार्सल घ्यायचो, घरी यायचो. जी क्वार्टर संपवायला मला सुरुवातीला 10 ते 12 मिनिटं लई झाली क्वार्टर संपवायला, ती क्वार्टर संपवायला मला 4 ते 5 तास लागले. दारू पण पिकायचो, डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. घरामध्ये त्या एकटा, दारं खिडक्या संपूर्णपणे बंद असायची. सकाळी एकदा बाहेर जायचो, संध्याकाळी एकदा बाहेर जायचो, बस एवढंच. नंतर कुठं तर जर काय कॉल आला, कारण तो माझा कामगार पण माझा दारू पिऊन बघून निघून गेला, कामं सगळे ठप्प, जेवायला पैसे नाहीत, दारू प्यायला पैसे नाहीत, अशा अवस्थेमध्ये येऊन पोहोचलो 2019मध्ये. मित्रांनो जून 2019मध्ये पूर्णपणे हा विचार केला होता बरं का, संपलं आता आयुष्य, आता काय. कारण आत्महत्या तर करू शकत नाही, मी घाबरट आहे, मुलगा आहे. मी कॅम्प एरियामध्ये वानवणी साईडला असे लांबलाचा फुटपाथ आहे, मी बघितला फुटपाथ तिथला, लोकांशी झोपलेला असायची तिथं. मी विचार केला पूर्ण, आधार कार्ड, पॅन कार्ड सगळे आपली आयडेंटिटी तोडायची, घराची चावी शेजारी द्यायची. नाही विचार केला मी, पोरांचा, आईवडिलांचा नाही विचार केला तेव्हा. आणि तिकडे जाऊन एका पिशवीमध्ये टॉवेल अंडरपॅन्ट घ्यायचे आणि तिकडे जायचं. महिन्याभरामध्ये दाढी वाढेल, नंतर कोणाला लोक कोणी ओळखणार नाही, पूर्णपणे विचार केला. परमेश्वरानं माझ्या आयुष्यामध्ये परत एकदा प्रवेश केला. अंगावर काटा येतो माझ्या, मी कृतज्ञ आहे देवाचा. 5 जुलै 2019ला रात्री 10 वाजता दारू पिलो होतो, दारू पण काय जरत नव्हती, शुद्ध असायची. माझ्या मटन काकांना फोन केला, म्हणलं काका जमत नाही हो. काकांचं एकच वाक्य, अंगावर शहारा म्हणतं. काका म्हणले रामा ये रे, म्हणते आम्ही तुझी वाट बघतो.
आणि मित्रांनो खरं आहे, मी दुसऱ्या दिवशी काकांच्या घरी गेलो आणि काकांनी 1 ते दीड तास त्यांच्या बंगल्यामध्ये बसून त्यांनी माझं पूर्णपणे माझं माइंडसेट बदलला. माइंडसेट, माझं परसेप्शन सगळं बदललं. त्यांनी मला 2 गोष्टी सांगितल्या, जे आहेत त्यांच्या बरोबर, जे नाहीत त्यांच्याशिवाय. दुसरी गोष्ट, राम तुझं आणि तिचं, रश्मीचं आयुष्य परमेश्वरानं 18 वर्षे गाठ बांधली ना तुमची. परमेश्वरानं, तू तर म्हणतात म्हणजे तिसरी पॅडी घेतली, समजलं तसं. आता 18 वर्षाला तुमचा संसार ठीक आहे, ती तिच्या मार्गाने जाते, तू तुझ्या मार्गाने, 2 पोरं आहेत, पासपोर्ट काढ, फिर, जग. आणि मित्रांनो मला ती प्रेरणा भेटली. 2-3 दिवस ह्याच विचारामध्ये गेले, काय करायचं. कारण खिशामध्ये फक्त $5 होता, फक्त $5 होता. जेवायला 10 रुपयाला पैसे नव्हते. त्याच्या आधी जो काय मी एका मित्रानं मला एका फोनवरती $5,000 दिले होते, तो धनकवलीमध्ये. मी त्याच्या दुकानी गेलो, सोमनाथ मंडार, एक 2,000 पाहिजे होते. तोपर्यंत त्याला माहित होतं आता रामभाऊ परत आपला प्यायला लागलाय. मित्रांनो मी संध्याकाळी 5ला त्याच्या दुकानामध्ये गेलो होतो. त्यांनी मला रात्री 10:30ला फक्त ₹20 दिले. फक्त ₹20 दिले 10 रुपयाला. 2,000 मागायला गेलो होतो, ₹20 दिले. का त्याचं झेरॉक्सचं दुकान चालायचं, पैसे आले की तो आतमध्ये टाकत नव्हता, खिशात ठेवायचं. ही माझी फार ढासळलेली म्हणतो ना आपण शेवटचं ते काय नाही वाटलं मला. ते ₹20 घेतलं, लगेच देशी चाट्यावर गेलो. हे सगळं आयुष्यामध्ये चाललं होतं. थँक्स टू गॉड त्या काकाने माझं सगळं ब्रेन वॉश केलं. आणि नंतर 2-3 दिवस केल्यानंतर मी 9 जुलै 2019 पासून आत्तापर्यंत माझ्या मीटिंग मी करते. क्या बात आहे. आणि मला कधीही दारू प्याविषयी वाटली नाही. महत्वाचं, कधीही मला आत्मकरुणीमध्ये जावंच वाटलं नाही. महत्वाची गोष्ट ही, कारण माझ्यासारखा बेवड्याला आत्मकरुणा म्हणजे मला कुरवळा बसायला आवडतं नाही मित्रांनो. आणि नंतर जी काय माझं अवलंबित्व आहे, डिपेंडन्सी आहे ना, ती आत्ता, कारण 1 BHK फ्लॅटमध्ये मी एकटा पुरुष म्हणून राहतो, मग माझी डिपेंडन्सीचा खरा कस लागतो म्हणतो ना आपण. मी दारू पितो तेव्हा डिपेंडन्सी काय असते वगैरे काय नव्हतं. कारण एकदा काय तेव्हा पूर्णपणे सगळं माझं अवलंबित्व दारूवरती होतं. कारण एकदा का पोटामध्ये आखाबे गेली की कसला आले, ज्या याला गटारात पडले का घरात पडले, काय लोक बघतात, काय लोक हसतात, काय फरक नाही पडत माझ्यासारख्या बेवड्याला. काही मला वाटत नव्हतं तेव्हा. मी बिल्डिंगमध्ये देशी पिऊन जायचो आणि इकडे तिकडे फिरायचो. नंतर आधी बिअर प्यायचो. तेव्हा माझ्या बिल्डिंगमध्ये सुद्धा भरपूर मात केला मी. बिअरच्या बाटली घेऊन मी फिरायचो बिल्डिंगमध्ये माझ्या. नंतर मित्रांनो त्या क्लब हाऊसमध्ये दारू पिणे, त्या ऑफिसमध्ये दारू पिणे, ह्या सगळ्या गोष्टी करायचो. कारण अवलंबून सगळं माझ्या बायकोवरती. लोकांना कळायचं बरं का, बायकोच्या ओळखीचे पुण्यातले सगळे भाई लोक आहेत. ते भाई लोक आमच्या तिथले मला रामसाहेब, पुणे रामशेठ, रामभाऊ, रामभाई. मी माझ्या आंबेगाव पठारापासून बालाजीनगरपर्यंत जोपर्यंत मला 10 ते 15 लोक हात करायचे, नमस्कार रामभाऊ. अरे ते मला नमस्कार न करत नसून त्यांना माहिती होतं की याची बायको क्रिमिनल लॉयर आहे आणि असं जामीन मिळवून देत्या, म्हणून ते मला म्हणायचे. मला काय शून्य किंमत होती. त्या हनी बारमध्ये तर एकदा बसलो होतो. पिंपरी चिंचवडचा मोठा भाई होता, तिथं गन लावून बसला होता. मला गन दाखवलं सुद्धा. मित्रांनो मी कुठं काय करत होतो मला काहीच माहिती. फक्त त्या म्हणतो ना ते एक अंधुक फॅन्टसी, ते फॅन्टसीमध्ये जगत होतो मी. मला किंमत शून्य होती राव, शून्य. कारण विचार करा, मी स्वतः कसं घालणं, एखादा काळा माणूस त्याच्यासमोर त्याची गोरी बायको जर समोर चालली असेल तर प्रत्येकाला वाटतं आयला आपल्याला पाहिजे. हे मी स्वतः विचार करतो. आता आपण सोशल मीडियावरती पण सुद्धा बघतो, एखादा काळा नवरा असतो, गोरी बायको असते, खाली मी असतात का मी. मला लाज वाटायची तिच्याबरोबर बाहेर जायला, काळा नवरा म्हणून. तरी सुद्धा मला ती कोर्टामध्ये बिचारी बोलवायची, तिच्या रुमाला माझं तोंड पुसायची, शर्टाची कॉलर वगैरे व्यवस्थित करायची, चल म्हणायची आणि मला फिरवायचे राव. सगळं एवढं माझ्यावरती सगळं तिचं प्रेम होतं. मला नंतर मित्रांनो ह्या गोष्टीपासून जी काय माझं हे होतं ना फॅन्टसी आयुष्य, त्याला प्रेरणा मिळाली ना. माझी बायको एवढी प्रेम करते, जावा कोर्टामध्ये. मग कोर्टामध्ये गेली, या लोकांची ओळखी झाल्या आणि ह्या ओळखीचा फायदा मी बाहेर घ्यायची. त्यांच्याबरोबर दारू प्यायला जाणे, त्यांच्याबरोबर फार्म हाऊसवर पार्ट्याला जाणे, हे सगळ्या गोष्टी करताना मला याची जाणीव नव्हती. माझ्या बायकोपासून मला सकाळी सेक्स लागायचा आणि बायकोला रात्री सेक्स लागायचा. मग ही काय, कारण रात्री माझी दारू असेल, मग बायको झोपून द्यायची. सकाळी तिला म्हणलं तर नाही मला कंटाळा आला म्हणून. मग मी काय करायचो, आता ह्या गोष्टींकडे येतो. माझं जेव्हा अवलंबित्व होतं ना, तेव्हा बायकोवरती सेक्ससाठी अवलंबून नसायचं मी. ह्या नवीन फ्लॅटमध्ये जायच्या आधी भाड्यानं राहत होतो तिथं सुद्धा, आणि नवीन फ्लॅटमध्ये गेल्यानंतर तिथं सुद्धा माझ्याकडे ज्या तुम्ही कामाला बायका यायच्या, मी त्या सगळ्या बायकांना यायचो. आंबेगाव पाटला मी राहायचो, तिथं माझ्याकडे एक बाई कामाला यायची. माझी बायको आम्हाला दिवसभर कोर्टामध्ये असायची आणि ती आणि मी दिवसभर घरामध्ये असायचो. ती कामवाली बाई आणि मी, बस, बाकी काही नाही. मित्रांनो सेक्ससाठी सुद्धा माझं बायकोवरती अवलंबून नव्हतं, मी बाहेर राहून. मग मी काय केलेलं आहे, तसंच माझ्या आयुष्यामध्ये झालेलं आहे. कारण आपण वाचलेलं आहे कर्मा रिटर्न. मी काय केलेलं आहे, सुरुवातीला आता किस्सा सांगतो. मी वाकडेवाडीला एक हॉस्टेलमध्ये होतो, वाकडेवाडीमध्ये हॉस्टेलला होते का, आणि असंच कॉलेजला असताना असं डांगडिंग हे ते करलं. कारण कसबा पेट्रोलच्या राहत असल्यामुळे काय झालं, तिथला एक मोठा भाई होता, नाव सांगत नाही, तिथला मोठा भाई होता. ते आम्ही त्यांच्या वाड्यामध्ये विचारलं जायचो.
मग ते वलय नाही का आयला भारी भारी नाही का, कारण मी खेड्यावरती अडावतो, मला भारी वाटायचं. तर मी कुठं मला काय माहिती सगळं एवढं दिसणार आहे ते. तर त्या हॉस्टेलमध्ये जो रेक्टर होता ना त्याची पोरगी होती, मॅरिड. आणि मी तेव्हा माळकरी होतो, 12वी झाली होती. नुसतं कॉलेजला होतं, चिकन वगैरे काय खात नव्हतं ना मी. त्या मॅचमध्ये शाकाहारी घ्यायचं, रविवारी सुद्धा शेजारी चिकन खायचं, मी आमचं शाकाहारी घ्यायचं. काय म्हणली मुलगाय दम असेल ना याच्यामध्ये तर खा म्हणली चिकन. नाही मी नाही खात. मला म्हणली दम असेल तर खा, पाहिजे ते देते. आणि ती जरा छलीच होती ना. मित्रांनो मी माळ काढली, म्हणजे ठेव दे म्हणलं. बघा म्हणलं काय पाहिजे ना येणार. चिकन खाल्लं. त्या दिवशी रात्री माझ्या पहिल्या मजल्याच्या खोलीमध्ये आली, डिरेक्टरची मुलगी माझ्या पहिल्या मजल्याच्या खोलीमध्ये आली होती. आमचं काम झालं आणि महिना 2 महिन्यानं आमचं सगळं व्यवस्थित चालू होतं. आणि वाकडेवाडीला बस स्टॉपवरती मी आणि ती बोलत थांबलेला असताना तिचा नवरा आला. तर नवरा कसा एकदम छपरी होता. मला म्हणला काय, मी त्याचा डायरेक्ट बकूड पकडत होतो ते चल म्हणलं. म्हणजे थोडक्यात सांगतो बरं का, मी का सांगतो हा प्रसंग, कर्मा रिटर्न्स. मी काय केलेलं आहे, दुसऱ्यांच्या बायकांवरती वाईट नजर टाकलेला काळा प्राणी मी. नंतर म्हणूनच असं झालेलं आयुष्यामध्ये. मी जेव्हा हे केलं मला काकाने एक तुम्ही रामे तू काय केलेलं आयुष्यामध्ये विचार कर ना. म्हणले ज्या घरामध्ये लक्ष्मी म्हणून आपण बायकोची पूजा करतो, लक्ष्मी म्हणतो बायकोला, त्या बायकोला मी लक्ष्मी कधी म्हणले का? नाही म्हणलं. फक्त एक पैसे देणारी मशीन. माझ्या भाड्याच्या घरामध्ये सुद्धा मी कॉलगल आणायचो, सागर शीतल लॉजमधून कॉलगल आणायचो, बुधवार पेठेतून रांडा आणायचो बालाजीनगरच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये. नंतर ह्या नवीन घरामध्ये सुद्धा मित्रांनो मी कॉलगल आणलेले आहेत. नंतर ह्या नवीन घरामध्ये माझ्याकडे आता ज्या ज्या बायका कामाला आहेत त्या सगळ्या बायकांना सुद्धा घेत होतो. जेव्हा माझी बायको होती तेव्हा सुद्धा आणि आत्ता. मित्रांनो ह्या गेल्या 5 वर्षामध्ये मला ह्या सगळ्या कर्माची फळं बघत होती. का माहिती का, पहिलं वर्ष माझं होतं ना 2019, एक कष्टला गेलं, थोडंसं कष्ट आहे. आता विचार केला राव एकटा आहे कसं काय करायचं, थोडासा विचार आला की आयुष्यामध्ये काय नेमकं करायचं. आता दारू थांबली, आता दारू करता परमेश्वरानं ठीक आहे मीटिंगमध्ये पळत आणते मला, पण नंतर करायचं काय नेमकं. मित्रांनो स्वतःवरती आता अवलंबून राहायला मला शिकायला लागलं. कारण तेव्हा पूर्णपणे अवलंबून राहावं लागत होतं मला जेवणावरती, दुसऱ्यावरती. घर झाडणे इथंपासूनच ना, भांडी धुणे इथंपासूनच. मित्रांनो माझा तो प्रवास चालवला एकांतवासाचा. कारण आधी सगळं माझ्या आयुष्य एकाकीपणामध्ये गेलेले सगळं आयुष्य बऱ्यापैकी. कारण जरी माझ्यासोबत बायको होती तरी मी एकाकीच पडलेलो होतो. कारण बायकोसोबत संवादच संपला होता मला शेवटी सुसंवाद नव्हता. कारण ती आली कोर्टामधून आली की रात्री फोनवरती 12 वाजेपर्यंत असं करा तुम्ही तसं करा, फुकटचे सल्ले देत बसायची ती लोकांना. मी तिला ते म्हणायचो अगं सल्ले कशाला रात्री 12 पर्यंत देत असतात, उद्या तुमची कोर्टामध्ये नाही. हे सगळं चाललेलं असायचं. नंतर 2019 मी विचार केला आता करायचं काय. नेमकं काय झालं, 20 मध्ये लॉकडाऊन लागलं, 20 का 21 मध्ये लॉकडाऊन लागलं आणि अवलंबित होतं ते माझं हळूहळू डाऊन व्हायला लागलं. मी घरामध्येच मशीन मागवली ॲमेझॉनवरून पीठ मळायची. कारण जेवण तर मला बाहेरनं दररोज पार्सल आणायचं खायचं. कारण बिझनेस माझा व्यवस्थित करत चाललं. देव घेतो बरं का, परमेश्वर द्यायला बसलाय. सगळा बिझनेस व्यवस्थित चालवला, पैसे व्यवस्थित द्यायला लागले, व्यवस्थित सगळं चालू होतं. आता काय करायचं, वेळ आहे. मी ती मशीन मागवली पीठ मळायची. मग ते पीठ मळून चपात्या कशा करायच्या, मग पाकिस्तान अफगाणिस्तान सुरुवातीला चालू झालं. नंतर मी चपात्या शिकलो, भाजी मी शिकलो, चहा बनवायला येत होता, मी कुकर लावायला शिकलो, भाजी सगळं करायला शिकलो. नंतर मी घरावरती माझ्या प्रेम करू लागलो. वास्तुपुरुषाला हात जोडून माझं दररोज मी घर घालतो. आता बैठेला झाडाला घर आधी मी सगळं 4 वर्ष 5 वर्ष करत होतो. सगळं घरावरती प्रेम करायला लागलो, घर झाडायला लागलो. नंतर ते घर पुसून घ्यायला लागलो. तो मॉब घेतला. कारण टेक्नॉलॉजी आहे राव, वापर करून घेणं महत्त्वाचं आहे. कारण मग ते मी युट्यूबवरती व्हिडिओ बघून काय काय शिकलो करायला. ते मॉब कसा वापरायचा हे तर मला माहिती नव्हतं. मी ते युट्यूबवरून शिकलो. मॉब घर सगळं चकाचक करायला लागलो. नंतर घरातले जे काय नको असलेल्या वस्तू आहेत त्या सगळ्या काढून दिल्या, जुने कपडे सगळे काढून दिले आणि एक नवीन आहे. आणि मित्रांनो पहिलं वर्ष गेलं, दुसरं वर्ष गेलं, लॉकडाऊन लागल्यानंतर मात्र खरा कस लागला माझा. नशीब चांगलं होतं माझं, घरामध्ये मी कॅश ठेवली होती आणि व्यवस्थित सगळं चालू होतं. घरामध्ये मी स्वयंपाक करायचो. पण तेव्हा माझ्याकडे कामाला बाई होती, ती बाई मला अजून साथ देते. ती बाई लॉकडाऊनमध्ये पण सुद्धा माझ्याकडे चोरून मारून माझ्याकडे स्वयंपाकाला यायची. नंतर मी बाई लावले, कारण शेवटी मला वेळ मिळत नव्हता. कधी जर वेळ मिळाला तर मी भाज्या चपात्या करायचो. आणि फोटो पण बऱ्याच लोकांना माझे मिळाले असते ना चपात्याच्या भाजीचे. त्यामुळे मित्रांनो ती बाई आता नंतर माझं मग डिपेंडन्सी आता तिच्यावरती थोडी थोडी व्हायला लागली. कारण मग मी स्वतः स्वावलंबन शिकलो, काय करायला लागतं. स्वावलंबन शिकल्यानंतर दुसऱ्यांची डिपेंडन्सी कमी झाली. पण त्या तिच्यावरती माझी डिपेंडन्सी हळूहळू वाढण्याचा प्रयत्न झाला. पण लगेच परत डाऊन झाला. ती कधी नाही आली तर मी करू शकतो ही भावना झाली. मी आता स्वतःशी अशी माझी मी समजूत करून ठेवलेली आहे, रामा तुला एकट्याला राहायचं आहे, तुला एकट्याला सगळं सांभाळायचं आहे. 2 पोरांची जबाबदारी घेतलेली आहे मी. कारण थोरल्याची जबाबदारी माझ्यावरती. कारण आमच्या जेव्हा 2021 मध्ये घटस्फोटचे सगळ्या साईन झाल्या तेव्हा थोरल्याची जबाबदारी माझ्यावरती, धाकट्याची जबाबदारी तिच्यावरती. आता आमचं दोघांचं ठरलं. पण
तरी सुद्धा मी दुसऱ्या माझ्या धाकट्या मुलाची फी सुद्धा मी भरलेली आहे. त्यामध्ये काय वाटतच नाही, कारण त्यासाठी सुद्धा काका जबाबदार. त्याची फी भरली, मोठा अमाऊंट होती, जागेवरती फी भरली, परत द्यायची आवश्यक नाही. ती म्हणली तुला 2 दिवसामध्ये परत देते राम, नाही दिली अजून परत. त्यामुळे मी विचार केला, काकाने सांगितलं अरे राम तू तुझाच पोरगा करून घे, संपला विषय. मित्रांनो, ह्या गोष्टींपासून मी हळूहळू, कारण मी काय केलेलं आहे, माझ्या लहानपणापासूनच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये खूप गुंते करून ठेवलेले, एवढे गुंते करून ठेवले तो गुंता लगेच कदाचित नाही निघणार. त्यातले मला एक धागा मला दिसत आहे. त्यातले भावनिक मानसिक जी काय माझी गुंतागुंत आहे ती हळूहळू माझी बाजूला पडते बरं का. कारण मी खरं सांगतो मित्रांनो, इथं थांबून जेव्हा माझं त्या बायकोचं प्रेम झालं ना, आमचं शारीरिक असं अट्रॅक्शन होतं बरं का. कारण त्याच्या आधी मी माझ्या हॉस्टेलमध्ये कोरेबापा करून आणायचो, नंतर साधू वासुनी चौकात रात्री थांबलेले वेश्या आणायचो हॉस्टेलला माझ्या, आणायचो रात्री. तेव्हा फक्त आंधे का काम करणे का भेजणे का बस एवढंच माझं चालायचं, जे काय ते कमरेच्या खाली. मी माझ्या बायकोवरती मनापासून प्रेम केलं होतं. मग थोडं पहिल्या वर्षामध्ये दारू थांबल्यानंतर खरं सांगतो 2-3 महिने मला वाईट वाटलं बरं का, समजा असं कसं काय झालं. पण नंतर मित्र मी दगडाचा झालो. भावनिक आणि मानसिक गुंतागुंतीतून बाहेर पडायला मला तिसऱ्या पायरीची लई मदत झाली. कारण मी आधी म्हणायचं नुसतं मी तिसरी पायरी घेतल्या, सगळं देवाचं सोडून दिलंय. पण जेव्हा स्पॉन्सर माझ्या आयुष्यामध्ये आला, स्पॉन्सर आयुष्यामध्ये आलाच होता, पण जेव्हा आम्ही तिसरी पायरी घेतली तेव्हा जाणीव झाली की तिसरी पायरी घेणं म्हणजे काय. मी जेव्हा परमेश्वरावरती सुकून देतो ना, सगळं तो बघून येतो. ही जेव्हा माझी श्रद्धा निर्माण होते ना हृदयापासून, तेव्हा सगळ्याला हलकं वाटतं बरं का. आणि मी ओपनली बोलतो, कुठेही जाऊ दे मी ओपन माइंडली बोलतो. बिकॉज ऑफ दॅट मी हलका होतो. कारण बघा आता सुरुवातीला मी असं जेव्हा ती सोबराईट होतो ना 3 वर्षाची, 2.25-3 वर्षाची, मी वरती हसायचो, ठॅका करायचो, सचिन राहायचं, बऱ्याच लोकांना माहिती आहे, नुसतं बरोबर हसायचं मी. पण आज मध्ये रडायचं. कारण संध्याकाळी मिटिंगवरून घरी गेले की बायको म्हणायची हे काय तरी तुझं वेगळं, तो आवडच वेगळा घरात असायचा. सगळ्या कोर्टाची निगेटिव्हिटी घरात आणली. मी पॉझिटिव्हिटी घेऊन मी घरी जायचो, पण घरी गेले की ती कोर्टाची निगेटिव्हिटी घरामध्ये असायची. ते नको वाटत. आता मित्रांनो गेले 5 वर्षे वरती मी जसं हसतोय तसं माझं हृदय सुद्धा गुज बनतो लाईक दॅट. मित्रांनो का त्याचं एकमेव कारण आहे ना की 12 पायऱ्यांचं काम. माझं बिग बुक मित्रांनो, बिग बुकमध्ये माझं सगळं आहे. ह्या पृथ्वी तलावरती मित्रांनो सगळं आहे. बायबल आहे, कुराण आहे, आपली भगवद्गीता आहे, सगळं आहे, तत्वज्ञान सगळं. माझ्या वडिलांनी ज्ञानेश्वरी मुखोद्गत अण्णांच्या मला ज्ञानेश्वरीच्या ओळख सांगायचे, राम असं तसं आहे नाही हे कारण सुटायचं. पण इथं ह्या बिग बुकमध्ये दिल साहेबांचे आभार आहेत, दिल बाबचे, त्यांनी मला मांडलं तिथं, म्हणून त्या बिग बुक बद्दल आठवीत आहे. कारण बायबल कुराणमध्ये काय आहे, भगवद्गीतेमध्ये वैश्विक राजकारण, वैश्विक तत्वज्ञान आहे. बिग बुकमध्ये माझं पर्सनल तत्वज्ञान आहे, तिथं मी आहे, एवढा मी आहे तिथं. त्यामुळे मला त्याची जवळीक वाटते आणि त्याची मला खूप मदत. कारण कुठल्याही समस्येवरती तिथं म्हणलेलं आहे ना, अल्कोहोलिक्स अनोनच्या मिटिंगमध्ये मी जेव्हा इथे बसतो, माझ्या प्रश्नाचं उत्तर 1.5 तासाने मिळालेलं असतं. हा माझा स्वतःचा. मी एखादं समजा माझी तुमचं म्हणलेलं आहे ना, बाहेर माझा शर्ट असा काय असतो खराब असतो, आत आली की शर्ट प्रेस करून जातो, तशी माझी अवस्था होते, मनाची अवस्था. आणि मित्रांनो ही मिटिंगची ताकद आहे. सातत्याने मिटिंग करत गेल्यानंतर मला जाणीव होते आत्ता नेमकी माझी पोझिशन आयुष्यामध्ये काय आहे. मित्रांनो आता माझं वय वर्ष 48 रनिंग आहे, 2 पोरांचा बाप आहे. आता सध्या थोडंसं किंचित टेन्शन आहे. आता थोडंसं अवलंबून आहे. का माहिती का, पोरग्याच्या ॲडमिशनच्या साठी मी दुसऱ्यांवरती अवलंबून आहे. 12वीला त्याला मार्क्स चांगले पडले, त्याच्या ॲडमिशनचं तो म्हणतो मला पुण्यामध्ये फक्त सीओ गेलंच पाहिजे म्हणतोय, इतर कुठं पुण्यामध्ये नको म्हणतोय. आता त्याची काय मानसिकता आहे मला माहीत नाही. त्याला म्हणलं अरे तुला कुठं ॲडमिशन करू तू, नाही मला पुण्यामध्ये ॲडमिशन घ्यायचंच नाही म्हणतो. आता त्याच्या ॲडमिशनसाठी मी डिपेंड आहे त्याच्यावर, त्याच्या मानसिकतेवरती. बाकी मग परमेश्वरावरती सुकून दिले, कारण मला पैसे तर भरायचे आहेत कुठं पण, ही वर्षाची त्याची. आता शेवटी तो म्हणतो मला गुजरात नाही तर दिल्ली नाही तर मुंबई. आता बघू परमेश्वराची इच्छेनं जिथं कुठं होईल. त्यासाठी मी नुसता टेन्शन घेऊन बसलो. आता कसं होणार नाही राव. 5 वर्षामध्ये मी असं टेन्शन घेऊन अजिबात बसलो नाही. अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये मला एक शिकवलं बरं का, जर टेन्शन आलं त्याचं समाधान मिळणार आहे नाही, इथं मला शिकवलं. कारण आधी मी काय करायचो, टेन्शन आली की वडपाची, बस टेन्शन आली की वडपाची, आणि काय ती उतरली परत ते टेन्शन एवढं व्हायचं. हे सगळ्यात सांगू आहे, टेन्शन आली की जाऊ. मित्रांनो आता नाही राहत. टेन्शन येतं त्याच्यावरती विचार करतो, काय याच्यापुढे आपल्याला काय करता येईल, त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन काय करता येईल. अल्कोहोलिक्स अनोनिमस माझ्यासारख्या बेवड्याला, माझ्यासारख्या नालायक माणसाला लायक बनवते, एक चांगला गृहस्थ बनवते, एक चांगला समाजामध्ये वावरणारा माणूस बनवते. मित्रांनो जिथं राहतोय आता सोसायटीमध्ये तिथले लोक सुद्धा म्हणतात रामभाऊ कसं काय एवढं चमत्कार झाला हो, काय करता. मी त्यांना सांगतो मिटिंगला जातो. त्यांनी मला म्हणले तुम्ही चेअरमन होता का इलेक्शन उभा राहा. म्हणलं नाही भाऊ, मला तुमच्या 7 ते 9 माझा देवाचा वेळ असतो. मी क्लिअर सांगतो, कारण मला काका सांगून गेलेले आहेत, आमचे मटन काका. मी आणि सुनील बसलो तेव्हा म्हणले, मी तेव्हा म्हणायचं ना जमलं तर मिटिंग करतो बरं काय करा. तर हां म्हणत नाही असतो, जर कामाचं जर वेळ नसला ना तर मिटिंगला येतो मी संध्याकाळी.
नाही ना, त्यांनी सांगितलं मीटिंग राहण्या, काम करून मीटिंग करू नको, मीटिंग करून काम कर. मित्रांनो, आणि हे सत्य बरं का, माझं वाक्य लक्षात ठेवा. काळ्या दगडांची पांढरी गाई. मी मीटिंग करतोय म्हणून माझी दारू थांबते, माझी दारू थांबते म्हणून मी काहीतरी विचार करू शकतो, मी विचार करू शकतो म्हणून मी काहीतरी काम करू शकतो, काम करू शकतो म्हणून मी पैसे कमवू शकतो, पैसे कमवू शकतो म्हणून घरदार व्यवस्थित चालू होतं, घरदार व्यवस्थित चालवल्यानंतर मला चांगलं अन्न भेटतं, अन्न चांगल्यानंतर माझं शरीर चांगलं होतं, आणि शरीर चांगलं झाल्यानंतर माझं मन चांगलं होतं. माझं काय झालं माहिती का, माझं उलटं झालं सुरुवातीला. मीटिंग करत होतो मी फक्त जागेवरती, सगळं व्यवस्थित होतं, बाकी सगळं चांगलं होतं की हे मीटिंग. बॉडी आणि माइंड माझं जागेवर नसतं ते मीटिंगला असताना, पूर्णपणे माझं लक्ष बाहेर असायचं. पण आता मी गेले 5 वर्षे 1.5 तासामध्ये मी शक्यतो माझा मोबाईल घेऊन बाहेर गेलो नाही. थँक्स टू ऑल, कोणी सुद्धा आता मोबाईल घेऊन बाहेर गेलो नाही. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू. मी कृतज्ञ आहे सगळ्यांचा, कारण मी त्या चुका केलेल्या आहेत, त्या जर कुणी करताना बघितलं तर मी आता जे काही माझ्या जवळचे लोक आहेत आमच्या ग्रुपचे, त्यांना मी शिव्या घालतो. जे कुणी लांबचे आहेत त्यांना मी प्रेमानं सांगतो, नाही बिंदास सांगतो. मी काय मला जे जवळचे ते बरोबर मित्रांनो, कारण मोबाईल मला आहेत 22.5 तास आहेत ना, 22 तास आहेत. कारण मला काय कोणी बिल क्लिंटन फोन करत नाही किंवा बिल गेट्स फोन करत नाही 1.5 तासामध्ये. फोन आलेले नंतर करू शकतो ना मिस कॉल, सिंपल. शेवटचा सांगतो थांबतो. डिपेंडन्सी माझी होती 2021 मध्ये माझ्या घटस्फोटाचे कागद सह्या केल्या. एक दिवस आता घरी जाताना हसत चालणार आहे म्हणून सांगतो बरं का. तर माझा एक मित्र जवळचा बरं का, मिठी लय जवळचा, असा एकदम मिठी आला की मिठी मारणार वगैरे सगळं एकदम जवळचा आहे. तो मला, राण्या तू फक्त घटस्फोटाचे कागद मला दाखव, दुसऱ्या दिवशी तुला बायको उभं करतो समोर. तर मित्रांनो कसलं अजून बायको नाही. परमेश्वराची इच्छा होईल, त्याला चांगली बुद्धी देव परमेश्वर, आणि काळ्या माणसाला जर चांगली बायको भेटू शकेल यावेळी. बघूया आता देवाची इच्छा. थँक्यू सो मच.